माझ्यासारखाच तुम्हाला देखील गाजरचा हलवा फार आवडतो ना? मग चला आज बनवूयात गाजरचा हलवा। त्यासाठी आपल्याला अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून साल काढून किसून घ्यायचे आहेत। चला मग गाजरच्या हलव्यासाठी लागणारं साहित्य बघूया। किसलेले गाजर अर्धा किलो, 100 ग्रॅम साखर, 1 वाटी दूध, थोडा सुकामेवा, वेलची पावडर आणि 4-5 चम्मच तूप, साधारणतः 30 ग्रॅम। गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तूप घालायचं। तूप गरम झालं की मग घेतलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते परतून घ्यायचे, गुलाबी रंगावर परतायचेत आणि लगेच काढून घ्यायचे। त्यानंतर गाजरचा किस घालून तो आपल्याला 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा रंग बदलेल आणि कच्चेपणा निघून जाईल। त्यानंतर आपल्याला घेतलेले दूध घालायचे, 1 वाटी दूध आपण घेतलेलं आहे। दूध घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे, 4 ते 5 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर साखर घालायची, सुकामेवा घालायचा, वेलची पावडर घालायची आणि परत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे, चांगलं शिजवायचं आहे। साखर घातल्यामुळे त्या हलव्याला पाणी सुटलेलं आहे बघा। पाणी सुटल्यानंतर 4-5 मिनिटं शिजवायचं आहे आपल्याला। गरमागरम गाजरचा हलवा खाण्यासाठी तयार झालेला आहे। सर्व करा, मस्त खा, स्वस्त रहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।